आता जिजाऊला डोहाळे लागले. तिला रामायण वाचावंसं वाटतंय, तिला महाभारत वाचावंसं वाटतंय, तिला महाभारतातील ती कुंती फार आवडायला लागली आहे. तिला वाटतंय आपल्याला नाही का ते कुंतीसारखं वीर माता होता येणार, की कुंतीचा तो अर्जुन, कुर्तीचा तो भीम, सारखा अर्जुनासारखा वीरपुत्र शूरपुत्र माझ्या पोटी नाही का येणार. तिला बायकांनी विचारावं, बाई तुला काय हवंय, बाई तुला काय हवंय. तिने सांगावं, मला स्वातंत्र्य हवंय, मला स्वराज्य हवंय, मला घोड्यावरती बसावंसं वाटतंय, मला दांडपट्टा चालवावंसं वाटतोय. अशा भावना तिच्या मनात आता पोटोशी असताना येऊ लागल्या. जिजाई 3 महिन्याची पोटोशी असताना पुन्हा जिजाईला रडायला लावणारी एक घटना घडली. जिजाईचे वडील लखोजी जाधव बादशहाच्या दरबारात, सुलतानाच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी असल्यामुळे आज सुलतानाला भेटायला गेलेत. आपल्या सगळ्या मुलांना घेऊन गेलेत. मग त्यामध्ये यशवंत आहे, रघुजी आहे, अचरोजी आहे. फक्त एक मुलगा बहादरजी आईजवळ आज थांबला होता. एक तर त्या ठिकाणी भोसल्यांच्या तलवारीने संपवलंच दत्ताजीला. 3 पुत्रांना घेऊन लखोजी सुलतानांच्या दरबारामध्ये गेले आहेत. पण का कुणास ठाऊक सुलतानाच्या दरबारामध्ये काय सिजलंय कुणाला काही कळेना. लखोजी आपल्या मुलांसोबत त्या ठिकाणी सुलतानाला मुजरा करतायत. पण बादशाह सुलतानानं त्या ठिकाणी मुजरा स्वीकारण्याऐवजी तडक उठले आणि मागच्या खोलीमध्ये चालले गेले. लखोजीला कळेना काय झालं कळण्याच्या आत त्या ठिकाणी हमीद खान नावाचा एक सरदार मध्ये आला. आणि हमीद खानानं त्या ठिकाणी, खरं म्हणजे हमीद खान 1 नंबरचा भिकारचोट माणूस. याची बायको त्या ठिकाणी कुंटन खानात चालवायची आणि बादशहाला बायका पुरवायची. या हमीद खानानं सुलतानाचे कान भरले होते आणि सुलतानानेही कदाचित आज लखोजीचा निपात करण्याची आज्ञा दिलेली आहे. आणि हा हमीद खान त्या ठिकाणी आला आणि आपल्या काही सरदारांच्या सोबत त्या ठिकाणी लखोजी आणि त्याच्या मुलांना भर दरबारामध्ये मारलं, संपवलं. काय वाटलं असेल पोटोशी असलेल्या जिजाईच्या मनाला. अरे अशा अनेक घटना आता त्या ठिकाणी घडत होत्या आणि याचा सगळा परिणाम जिजाऊच्या मनामध्ये त्या ठिकाणी होत होता. अरे नाशिक पंचवटी सारख्या भागामध्ये एका रावणाने त्याच कालखंडामध्ये एका सीतेला उचलून नेलं. हो जिजाबाईंची प्रत्यक्ष जाऊन शहाजी राजांचा सक्का चुलत भाऊ खेडोजी राजे भोसले यांची पत्नी नाशिकला पंचवटीला त्या ठिकाणी पुण्य मिळावं म्हणून गोदावरीवरती स्नानाला आली आहे. पण या सतीलाही त्या ठिकाणी सुलताना सरदारानं उचलून नेलाय. अरे अशा किती अबला सबला नारी भ्रष्टविल्या, किती शामुकी जाजी भागविल्या. अरे किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हालहून मेल्या. या यवनांच्या संकटातनं कुणीही या ठिकाणी वाचत नव्हतं. आता मागचा क्षण पुढच्या क्षणाला विचारतोय. शिवनेरीच्या किल्ल्यावरती मागचा क्षण पुढच्या क्षणाला विचारतोय काय अजून काही नाही, अजून काही नाही. मागच्या क्षणानं पुढच्या क्षणाला विचारावं अजून काय नाही. पुढच्या क्षणानं सांगावं अजून काय नाही. आणि एकदम आवाज घुमला. शिवनेरीच्या किल्ल्यावरती आवाज घुमला. मुलगा. वाद्य कळाळू लागली, संबळ झांजा वाजू लागल्या. गळावरच्या नगरखान्याचा नाही चौगळा जळू लागली. 90 शस्त्र दणाणू लागली. नद्या वारे तारे सारे आनंदले. तो दिवस सोन्याचा, तो दिवस रत्नाचा, तो दिवस कौस्तुभाचा, तो दिवस अमृताचा. छे हो त्या दिवसाला उपमाच नाही. शुभग्रह, शुभ नक्षत्र, शुभ तारे, शुभफळे, शुभ घटका, शुभ निमिषे, तो शुभक्षण गाठण्यासाठी गेली 400 वर्ष शिवनेरीच्या भोवती कीर्त्या घालीत होती. आज त्यांना नेमकी चाहूल लागली. आज हे सर्वजण जिजाबाईच्या सुतिकागृहाच्या दाराशी थबकली, थांबली, खोळंबली, अधिरली आणि पकडलाच तो शुभक्षण. 400 वर्षानंतर कोणत्या क्षणात, कोणत्या शब्दात त्या सुवर्ण क्षणाचे मोल मी सांगू. 19 फेब्रुवारी शुक्रवार 1630 बाळाचा जन्म झाला शिवनेरीवरती आणि म्हणून नाव ठेवण्यात आलं शिवाजी. तीनच अक्षर शिवाजी. पण एका अक्षरामध्ये रामायण साठवलेलं होतं.
एका अक्षरात महाभारत साठवलेलं होतं आणि एका अक्षरात शिवभारत साठवलेलं होतं आणि तीनही अक्षरांमध्ये महान भारत घडविण्याचं चिरंजीव सामर्थ्य साठवलेलं होतं. महान भारत घडविण्याचं चिरंजीव सामर्थ्य साठवलेलं होतं. 1633 मध्ये शिवबांचा जन्म झाला आणि सलग 2 वर्ष दुष्काळ पडला. सलग 2 वर्ष दुष्काळ पडल्यामुळे लोक अन्नान्न दशानं मरू लागली हो. या दुष्काळानं देहूसारख्या गावातला सज्जन संत माणसालाही सोडलं नाही. संत तुकोबा राय यांनाही या ठिकाणी या दुष्काळानं सोडलं नाही आणि म्हणून या 1630 च्या दुष्काळामध्ये संत तुकोबा रायांची पत्नी आणि एक मुलगा अन्नान्न दशेहून मेलीत हो. अन्नान्न दशानं मेली आहे. शिवबा आता हळूहळू मोठा होऊ लागलाय. त्याच्या मनावरती सगळा परिणाम होऊ लागलाय. तो सगळं हे पाहत होता. आईला सगळं विचारत होता, हे देऊळ कोणी पाडलं, लोक अन्नान्न दशेहून का मरता आहे. सगळ्यात मोठा त्याला अन्याय या ठिकाणी दिसत होता तो म्हणजे बादशहाची सत्ता आणि त्याची गुलामी. 10व्या वर्षी शिवबाचं लग्न झालं. फलटणच्या नाईक निंबाळकरांच्या मुलीशी सहीबाईशी त्यांचा विवाह झाला. असं म्हणतात की 10 गावं फिरल्याशिवाय नजर मोठी होत नाही आणि म्हणून कर्नाटकात असलेले त्या ठिकाणी शहाजी राजे भोसले ही इकडे दक्षिणेत म्हणजे महाराष्ट्रात जिजाईंना निरोप पाठवला की तुम्ही कर्नाटकात या, शिवबालाही घेऊन या. शिवबाला घेऊन जिजाई त्या ठिकाणी कर्नाटकात जाते आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये बाल शिवबाने या सगळ्या घटना पाहिलेल्या आहेत आणि सगळीकडे सुलतानांची स्वारी, सुलतानांचं आक्रमण, सुलतानांची सत्ता आणि सुलतानांची लेवंतशाही त्यानं या सगळ्या प्रवासात पाहिलं आणि परत महाराष्ट्रात आल्यावरती स्वतःचं राज्य, स्वतःचं हिंदवी स्वराज्य आपण निर्माण करावं हा जणू काही त्याने मनामध्ये संकल्पच करून घेतलेला होता. आणि मग महाराष्ट्रात आल्यावरती शिवबाचे 12 उद्योग सुरू झाले. शिवबा आता त्या ठिकाणी आपल्या समंगळ्यांना गोळा करू लागला. जो चांगला आहे, चाणाक्ष आहे अशा सगळ्यांना आपल्या सगळ्या सेनेमध्ये घेऊ लागला. शिवबाची नजर अत्यंत पारखी आहे. कोणता आपल्या कामासाठी आहे, कोण आपल्या कामाचा नाही, अशा सगळ्या याच्यामध्ये शिवबा सगळ्यांशी आनंदानं बोलत, सगळ्यांशी त्या ठिकाणी गोड बोले. शिवबा कधीही संतापायचा नाही, शिवबा कधीही रागवायचा नाही. पण एकदा शिवबा रागवला, संतापलाच. घटनाच अशी घडली होती. जिजाईच्या खर्चासाठी पुणे प्रांतामध्ये असलेलं एक गाव, रांझा नावाचं गाव, रांझ्याच्या पोलीस पाटलानं बदअमल केला. परस्त्रीवरती बलात्. ही घटना शिवबाला कळली आणि म्हणून तो त्या ठिकाणी संतापला, चिडला. अरे श्री मराठ्यांच्या देवारातील देवता आहे, हा पहिला मान स्त्रियांना, तिचा अपमान, मग रामायण वाचायचं कशाला. आणि रांझ्याच्या पाटलानं जर असं केलं असेल तर त्या रांझ्याच्या पाटलाची चौकशी झाली पाहिजे. शिवबाने शिपायांना पाठवलं रांझ्याच्या पाटलाकडं. पण रांझ्याचं पाटील गुरबीमध्ये मेना ऐकत शिवबा विवळचं. अरे आम्ही निजामांच्या ताकडीचं. शिवबाचा हुकूम मानायला रांझ्याचा पाटील तयार नाही. शिवबा तिथं जातोय, चौकशी करतोय आणि त्या चौकशीमध्ये रांझ्याचा पोलीस पाटील हा त्या ठिकाणी अपराधी ठरलेला आहे आणि छत्रपती शिवाजी राजांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा आज्ञा दिली आहे, या पाटलानं या परस्त्रीच्या अप्रूवरती घाला घातलाय, त्याचे दोघं हात आणि पाय कोपऱ्यापासून छाटण्याची आज्ञा बाल शिवबाने पहिल्यांदा त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून मित्रहो, असं म्हणतात की स्वराज्य उभं करायचं ना, मग या स्वराज्यासाठी ज्याच्याकडे गड किल्ले जास्तीचे तो खऱ्या अर्थानं राजा. मग पहिला मान गडाला दिला पाहिजे. गड तर आपल्याकडे नाही, गड जिंकले पाहिजे आणि म्हणून पहिला मान त्या ठिकाणी बाळ शिवबानं दिला तोरणा या किल्ल्याला. उपेक्षित असलेला हा तोरणावरती त्या ठिकाणी चढाई केली आहे, लढाई केली आहे आणि पहिल्याच लढाईमध्ये तोरणा जिंकला आणि 400 वर्षापासून सुलतानांनी या महाराष्ट्रावरती जो काळा कालखंड लादलेला होता, तोरण्याच्या निमित्तानं या ठिकाणी पहिल्यांदा 400 वर्षानंतर कुठल्या तरी या कवी राजानं, हिंदू राजानं सुलतानांपासून एक किल्ला जिंकलेला होता. घटना साधी असली तरी सुद्धा स्वाभिमान वाढविणारी होती. तोरणा